नमस्कार, जय भीम सर्वांना. कशा आहात? तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे वाटाण्याचा भात. रोजच जेवणामध्ये काय बनवायचं भाजी याचा विचार करून खूपच कंटाळा येतो, पण कधीकधी असं मसाले भात किंवा खिचडी भात असं बनवून बघितलं तर बरं वाटतं आणि मुलांना पण ते आवडतं खायला शॉर्टकटमध्ये आणि ते पण हेल्दी असतं म्हणून काय प्रॉब्लेम नसतं. मग नंतरला मी वाटाण्याच्या भातासाठी कांदा मिरची कापली, तेल ठेवलं, त्याच्यामध्ये 2 चम्मच त्याच्यामध्ये कांदा मी आणि मिरची ॲड केली आणि त्याच्यामध्ये गरम मसाले पण थोडे टाकले होते, अद्रक लसूणची पेस्ट पण घातली आणि त्याला चांगले फ्राय करून घेतलं 2-3 मिनटं. ते फ्राय झाल्याच्या नंतर मी वाटाणे सोललेले ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतले आणि त्याला पण व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं. आणि बासमती तांदूळ मी घेतला वाटाण्याचा भात करण्यासाठी, तो मी 15-20 मिनटं भिजत ठेवला होता, तो पण त्याच्यामध्ये मी घालून घेतला. आणि बासमतीचा वाटाण्याचा भात केला की अजून छान लागतो. साधा भाताचा एवढा तांदळाचा काही चांगलं झाला नसता म्हणून मी बासमतीच तांदूळ वापरला होता. आणि तांदूळ टाकल्यावरती मी त्याला व्यवस्थित एकदम परतून घेतलं, परत एकदा छानपैकी एकजीव करून घेतलं. तुम्ही बघू शकता की किती छान वाटत आहे, मस्त अशी फोडणी बसली आहे भाताला. आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे, 2 ग्लास कुकरमध्ये घालणार आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकलं तर ते बाहेर येईल म्हणून मी जेवढे वाटी तांदूळ घेतलं तेवढेच वाटी मी पाणी टाकलं होतं. आणि नंतर मी त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि त्याला परत एकदा मी व्यवस्थित असं एकजीव परतून हलवून घेतलं पाणी, कारण मीठ टाकलं ते एका जागीच राहिलं. त्याच्यानंतर मी बिर्याणी मसाला टाकला होता, व्हेज बिर्याणी, थोडीशी चव वेगळी होईल म्हणून. आणि इथे बघू शकता तुम्ही माझा भात वाटाण्याचा झालेला आहे, किती छान वाटत आहे. आणि इथे आम्ही तिघेसुद्धा जेवायला बसलो होतो. मुलांना वाटाण्याचा भात खूप आवडला होता. मुलं बोलत होती मम्मी उद्या पण हेच कर. बोललं रोज रोज भात खाल्लेला चांगला नसतं, भाजी चपाती पण खाल्ली पाहिजे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आले की तुम्हाला दिसतील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता पुन्हा भेटते तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.